जर कोणाला टर्म इन्शुरन्स भेटत नसेल तर तो व्यक्ती काय करेल? म्हणजेच आता प्रत्येक वेळेला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर काय बोलतात की तुम्ही एक टर्म इन्शुरन्स घ्या आणि बाकी सगळे पैसे तुमचे म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा, कारण की त्याच्यामध्ये बेटर रिटर्न्स आहेत इन्शुरन्स पेक्षा. ओके. सो आता ज्याला भेटतच नाही टर्म इन्शुरन्स तो व्यक्ती काय करेल? कारण की अंडर रायटिंग गाईडलाईन्स काय बोलतात की जर व्यक्ती ग्रॅज्युएट आहे त्याचा मिनिमम पगार जो आहे ना तो 5 लाख हवा वार्षिक, आणि जो व्यक्ती ग्रॅज्युएट नाही आहे त्याचा पगार 7.5 लाख रुपये हवा वार्षिक. सो आता मला सांगा, 5 लाख आणि 7.5 लाख रुपये ही शक्यता तरी आहे का? जर एखादा व्यक्ती 30 वर्षाचा खाली आहे आणि तो नॉन ग्रॅज्युएट आहे त्याचा पगार 7.5 लाख रुपयाच्या वरती नसूच शकतो, आणि जो व्यक्ती ग्रॅज्युएट आहे तरी त्याचा पगार त्याचा पगार 5 लाखाच्या वरती नसू शकतो जर त्याचं वय 25 किंवा 26च्या अराउंड असेल तर. सो आता त्यांनी काय करायचं? मग तुम्ही तर म्हणता की अर्ली घ्या टर्म इन्शुरन्स, लवकर घ्या, कारण की तुम्हाला मग कमी प्रीमियम भेटेल आणि तुम्ही एक टर्म इन्शुरन्स घ्या आणि बाकी सगळं म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा. सो त्यांच्यासाठी स्पेसिफिकली त्या लोकांसाठी जे शिकलेले असो किंवा न शिकलेले असो किंवा ज्यांचा पगार कमी असो बट त्यांच्याकडे समजा पैसे कमवण्याची कुवत आहेत, समजा त्यांनी ITR नाही फाईल करत आहेत, त्यांची सॅलरी स्लिप नाही आहे, तसल्या लोकांसाठी स्पेशली एक असे प्लॅन्स आहेत की ज्याच्यामध्ये डेट 50% आणि इक्विटी 50% एक्सपोजर आहे, आणि त्याच्याच सोबत त्याला लाईफ कव्हर पण मिळतं, ते पण 30 टाइम्स. म्हणजे 30 टाइम्स तुम्हाला लाईफ कव्हर पण भेटतं प्लस 50% डेट 50% इक्विटी एक्सपोजर. सो हे आजकालच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर लोकांना नाही माहित आहे. सो सगळेच रील्स म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचे करेक्ट आहेत का? तर नाही आहेत, ते फक्त बिझनेस करायला बसलेत. सो टेक्निकली तुम्हाला एक असा फायनान्शियल ऍडवायझर हवा जो तुम्हाला करेक्ट इन्शुरन्स किटी पण देईल आणि बॉन्ड्स किटी पण देईल आणि म्युच्युअल फंडची किटी पण देईल, प्लस याच्यावरती तुम्हाला एक लोन मॅनेजमेंटची पण एक तुम्हाला नॉलेज देईल. सो योग्य फायनान्शियल ऍडवायझर निवडा. धन्यवाद.